हँग झाले. हँग काय फोन बघताना तुमचं डोकं हँग होत नाही. असं तुम्हाला व्हिडिओ बनवायचं म्हणलं की डोकं तुमचं हँग होतंय. एवढं फोन बघू नका ना. बघल तेव्हा वाटतं फेसबुक इंस्टाग्राम नुसतं तुमचं तीच काय तुला असं वाटतंय तू माझ्याजवळ असती का? तू माझ्याजवळ असती का? असती नसती जरी बाबा दिवसभर घरी नसता तुम्ही दिवसभर तुम्ही फोन बघत बसताय. दिवसभर आपल्या दोघांचं एकमेकाशी बोलणं नसतंय काय नसतंय. दिवसभराच्या घडामोडी एकमेकाला सांगत नाही. तू आल्या मला चांदण्यासारखी दिली छाया आईसारखी लावतात माया पण हे निलेशराव मिहुनीच्या नातात गेले तर वाया. बर पावसाळ्यात पडतात पावसाच्या सरी, पावसाळ्यात पडतात पावसाच्या सरी. ही बायको मला वैताग देते रोज घरी. म्हणूनच वाटतं बायकोपेक्षा मेहुनीच बरी. हो हे पाणी शांत आहे हे पाणी खवळ आहे दोन्ही पाणीच आहे ना मग फरक कसा काय? अगं फरक असणारच की ग. आता तू आणि तुझी बहिणी आहे पण फरक आहे का नाही तुमच्यात? तसंच ग काय आहे आमच्यात फरक? अगं तुझी बहीण किती सुंदर आणि तू अशी. होय आज स्पेशल दिवस आहे. मी तुमच्यासाठी किती स्पेशल आहे. अनु नसेल आज माझ्याकडे काहीच पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे. नसेल आज माझ्याकडे काहीच पण तुझ्या असण्याने मी श्रीमंत आहे. असेल उद्या सर्व काही माझ्याकडे पण तू नसशील तर मी भिकारी आहे. ब्रह्मपुरीत धक्कादायक घटना. लोकप्रिय रील स्टार रोहिणी पाराध्य यांची आत्महत्या. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर रील्समुळे प्रसिद्ध असलेल्या रोहिणी निलेश पाराध्य यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये त्यांनी आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जाते. रोहिणी पाराध्य आणि त्यांचे पती निलेश पाराध्य हे सोशल मीडियावर विविध रील्स आणि खाद्यपदार्थांच्या व्हिडिओमुळे लोकप्रिय झाले होते. त्यांच्या हॉटेल ग्रामपंचायतला देखील मोठी ओळख मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात शोककळा पसरली असून चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जाते. न्यूज साठी संदीप जठार गोंदवले.